तर यांच्या बदलीने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची बदली झालेली आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। 2018चे IAS अधिकारी असणारे येरेकर हे 6 मे 2022 रोजी नगरला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदलून आले होते। त्यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प सहाय्यक एकात्मिक आदिवासी या पदावर काम केलेले आहे। नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करताना त्यांनी कमी कालावधीत प्रशासनावर पकड निर्माण केली होती। गेल्या 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीत नगर जिल्हा परिषदेत काम करताना येरेकर यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले। त्यांच्या काळात जलजीवन ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी पाणी योजना राबविण्यात आली आहे। या जलजीवन योजनेच्या कामाबाबत अनेक तक्रारी झालेल्या आहेत। या तक्रारींची चौकशीची मागणी खासदार निलेश लंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी केलेली आहे। या अगोदरही येरेकर यांची 2दा बदली झालेली आहे। त्यांनी ते बदलीचे आदेश रद्द करून आणले होते। मात्र आता त्यांना हजरच व्हावे लागेल अशी चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे। येरेकर यांची अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे। आता ते जिल्हाधिकारी पदाचा पदभार कधी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बदल्यांना अधिकाऱ्यांसह कर्मचारी कंटाळलेले होते। त्यामुळे सीओची बदली कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते।